माणसावरती अनेक प्रकारची ऋण असतात, त्यापैकी प्रामुख्याने मातृऋण आणि पितृऋण जे आहे त्यातून कधीही पुत्र किंवा पुत्री कन्या जी आहे ती मुक्त होऊ शकत नाही। इतके आई वडिलांचे उपकार आपल्यावर असतात। परंतु आई वडिलांप्रती मुलाचं कर्तव्य काय आहे हे सुद्धा शास्त्रकारांनी सांगून ठेवलंय। त्यामध्ये ते सांगतात की जीवतोर वाक्यकरणात प्रत्यब्दम भूरी भोजनात गयायाम पिंडदानाच्य त्रिभिः पुत्रस्य पुत्रता। पुत्राचं पुत्रत्व केव्हा सिद्ध होतं हे सांगतानाचा हा श्लोक आहे। त्यामध्ये प्रामुख्याने असं सांगितलं की आई वडील जिवंत असताना त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं पहिलं कर्तव्य आहे। आई वडील मृत झाल्यानंतर त्यांचं दरवर्षी त्यांच्या मृत तिथीला श्राद्ध करणं पुत्रांनी किंवा कन्येनी हे अत्यंत आवश्यक असं दुसरं कर्तव्य सांगितलंय। आणि तिसऱ्या कर्तव्यामध्ये प्रामुख्याने गयायाम पिंडदानाच्य त्रिभिः पुत्रस्य पुत्रता। गया क्षेत्रावरती एकदा तरी विष्णू पदावरती जाऊन आई वडिलांच्या प्रति पिंडदान तिथे करणं हे तिसरं कर्तव्य पुत्राचं किंवा कन्येचं सांगितलंय। तर या पद्धतीने आपण वागत आहोत का याचं प्रत्येकाने एक चिंतन करणं आवश्यक आहे। असं पुत्रत्व सिद्ध करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूयात। आई वडिलांच्या ऋणातून अंशतः तरी मुक्त होण्याचा प्रयत्न करूयात। जास्तीत जास्त सश्रद्ध लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा।